हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण क्रिस्पी आणि टेस्टी असे हे मक्याचे कटलेट बनवत आहोत. चला तर मग त्यासाठी मक्याचे दाणे उकडून घेऊया. इथे मी 2 मक्याचे दाणे काढून ते उकडून घेतलेत. उकडताना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं. मिक्सरमध्ये आपण ते जाडसर फिरवून घ्यायचंय. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया आणि असं जाडसर पेस्ट करून घेऊया. असं जाडसर फिरवून झालंय, फार बारीक करायचं नाहीये आपल्याला. आता आपण बटाटे स्मॅश करून घेऊ. 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपण स्मॅश करून घेऊया. मक्याचे दाणे उकडल्यावर ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत. त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. बटाटे व्यवस्थित स्मॅश झालेत आपले. आता आपण यामध्ये ही मक्याची पेस्ट टाकूया आणि यामध्ये आता आपण 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया. 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकूया. 1 चमचा कसुरी मेथी, 1 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा तीळ घेतलेत, 1 चमचा लाल तिखट, अर्धा लिंबाचा रस. इथे मी खास चवीसाठी हा मॅगीचा मॅजिक मसाला घेते. याने खूप छान टेस्ट येते. आता चवीनुसार मीठ घेऊया. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले यात वापरू शकता. मक्याची पेस्ट, बटाटा, सर्व मसाले असं व्यवस्थित हे मिक्स झालेले आहे. आता बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये ब्रेड टाकायचे आहेत. ब्रेड आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. 4 ते 5 ब्रेड आहेत आणि ब्रेड सोबतच आपण अर्धा कप पोहे टाकणार आहोत. जाड पोहे आहेत हे. तुम्ही कोणतेही जाड पातळ पोहे टाकू शकता. हे बघा, असं जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. आता आपण हे यात मिक्स करून घेऊ. जर ब्रेड नसतील तर फक्त पोहे सुद्धा वापरून आपण यामध्ये मिक्स करू शकतो. बटाटा किंवा मक्यामध्ये जो ओलावा असतो तो ब्रेड किंवा पोहे शोषून घेतील आणि आपल्याला कटलेटला शेप देणं सोपं होईल. चला मग कटलेट करून घेऊया. थोडंसं तेल लावून घेते हाताला आणि असं थोडं थोडं मिश्रण घेऊन मी कटलेट तयार करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता. हे बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे मी शेप करून घेते. यामध्ये आपण कांदा वगैरे वापरला नाहीये, त्यामुळे तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये हे ठेवू शकता. कटलेट तयार करून घ्यायचे आणि आयत्या वेळेला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खायला द्यायचे. हे एवढे कटलेट तयार करून झालेत. 2 मक्यांच्या आणि 2 मोठ्या बटाट्यांच्या प्रमाणात असे 50 ते 55 तरी कटलेट होतील. आता आपण इथे मैदा घेतलाय. त्यात पाणी टाकून आपण अशी पेस्ट करून घ्यायची. पातळ पेस्ट बनवायची आपल्याला. साधारण 4 ते 5 चमचे मैदा घेतलाय आणि पाणी वापरून त्याची पातळ पेस्ट बनवून घेतेय. थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यात. हे बघा, इतकी पातळ ही पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपल्याला बारीक शेवया घ्यायच्या आहेत आणि बारीक रवा घ्यायचा आहे. हे दोन्ही आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण असा कटलेट ह्या मैद्याच्या पाण्यात भिजवूया आणि रवा आणि शेवयांच्या या मिश्रणात टाकून घेऊया. रवा आणि शेवयांमध्ये यांना व्यवस्थित कोट करून घेऊ. मैद्याच्या पाण्यामुळे यांना रवा आणि शेवया व्यवस्थित बसतील आणि ते चांगले कोट होतील. अशा प्रकारे आपण सर्व असे कटलेट तयार करून घेऊ. असे कोट करूनच आपण हे सर्व कटलेट ठेवायचे आहेत आणि आयत्या वेळेला तळायला घ्यायचे आहेत.
या प्रकारे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर असे कटलेट तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून देऊ शकता। जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस टिकतात, पण त्याआधीच संपतात। कटलेटला कोटिंग करून झालेली आहे। आता आपण तेल तापत ठेवलंय, तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। अशा प्रकारे मी आता कटलेट तळून घेते। छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी हे तळून घेणार आहे। मंद ते मध्यम आचेवरच आपण तळून घेणार आहोत। असे छान आपले आता कटलेट तळून झालेत, आपण काढून घेऊया। 2 मक्याचे दाणे आणि 2 मोठे बटाटे यांचे साधारण 50 ते 55 कटलेट तयार झालेले आहेत। यातले मी आता अर्धे तळणार आहे आणि अर्धे फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवणार आहे। अशा प्रकारे बाकीचे कटलेट मी तळून घेते। हे बघा, तळलेले हे आपले कटलेट अशा प्रकारे दिसत आहेत। छान क्रिस्पी क्रिस्पी असे झालेले आहेत आपले कटलेट। अजिबात तेलकट वगैरे झाले नाहीयेत। हे कटलेट खाताना बाहेरून असे छान क्रिस्पी आणि आतून असे छान सॉफ्ट लागतात। मग तुम्ही कधी करून पाहणार आहात हे मक्याचे कटलेट, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा। थँक यू।